आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग संत जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा आपल्या सेवेकरता निवडलेला आहे गड्या। पण विषय काहीतरी असावा तर आपल्या गावामध्ये सावा या गावामध्ये काय आहे नगरभोजनाचा कार्यक्रम आहे गड्या। मग नगरभोजनाचा कार्यक्रम आहे पण त्याला काही विषय असेल ना। खरंच इथल्या आईंचे एवढे चांगले संस्कार आहेत की इथल्या आईनं मी सांगते जिजाऊ झालेले आहेत। तुम्ही जिजाऊ आहात तेव्हाच तुमची मुलं मावळे होऊन देशाच्या रक्षणाकरता समाज सेवा करण्याकरता लढतायत बरं का। म्हणून तुम्ही जिजाऊ झालात आणि हे माझे बाप आहेत ना ते शहाजीराजे झालेत त्यामुळेच हे सर्व काही घडतं कड्या। तर ऐका विषय असा आहे की भागवत दादाचं काय आहे नगरभोजन आहे त्याचं सिलेक्ट पोलीसमध्ये झालेलं आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। कारण आपल्या या सावा गावच्या मातीतला एक कणाकणातला कारण हा मुलगा आहे ना एक कुणी पोलीस होते तर कोणी आर्मीमध्ये म्हणजे हे काही सोपं साधं नाही गड्या। देशाची सेवा करणं काही सोपं साधं नाही। एक मुलगा देशाच्या रक्षणाकरिता लढतोय आणि एक मुलगा आपल्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये समाज सेवा करण्यासाठी लढतोय गड्या। म्हणून आपल्या सर्व मुलांसाठी एकदा टाळ्या होत्या। कुठेही कीर्तनाला गेलं की आपल्या गावचं नाव निघतच कारण पोलीस म्हणल्याच्या नंतर हिंगोली जिल्ह्यात पहिला नंबर आहे नाही का आपल्या गावाचा। सावा गाव म्हणलं की अंगाला काटाच येतो नाही का। खरंच आपलं परम भाग्य आहे या गावात जन्म घ्यायचं कारण हे इतकं पवित्र गाव आहे की काय म्हणावं। माझ्या अमृतवाणीतून तर मी संतांचं एक प्रमाण देते गड्या। पवित्र ते कुळ पावन तो देश ते हरीचे दास जन्म घेते। कारण इतकं पवित्र आणि पुण्यवान आपली नगरी आहे गड्या की आपल्या या पवित्र आणि पुण्यवान गावामध्ये आपल्या भगवान शंकराचं पवित्र असं मंदिर होतंय जिल्ह्यात पहिला नंबर येणार। खरं सांगते गड्या मी एवढं सुंदर आपलं नियोजन आहे मंदिराचं। खरंच तुमचे खूप आभार मानावे तेवढे कमीच आहेत गड्या कारण तुम्ही दान करायला कमी पाहत नाही। अरे देशाच्या रक्षणासाठी आपला मुलगा पाठवायला कमी करत नाही। किती भाग्यवान आपलं गाव आहे गड्या खूप भाग्यवान आपलं गाव आहे। आणि परत एक सांगायला झालं की तरुणांनी आधी भाग घेतलाच पाहिजे। हर एक तरुणांनी काय केलं पाहिजे भाग घेतला पाहिजे। आता आपले विठ्ठल महाराज शिंदे ते आलेतच त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या कारण ते आमच्या गावी काल्याला होते त्यामुळं जरा उशीरच झाला आम्हाला सुद्धा कीर्तन चालू करायला। पण आपल्याला दुसरीकडनं वेळ घालवता आपल्याला कीर्तनाकडेच लक्ष द्यायचे बरं का। विठ्ठल विठ्ठल मला सांगायचं आपल्या मुद्द्यावर येऊ। विषय असा होता की काही मुलं आता मी सांगते कॉलेजचे मुलं आता कुठेतरी फिरतायत बरं का कुठेतरी फिरतात कुठेतरी खेळतायत पण आपली मुलं तसे नाहीत कारण संस्कार देणारे जिजाऊ आहेत ना संस्कार देणारे शहाजी राजा आहेत त्याच्यामुळं आणि राजा माणूस म्हणलं तर सगळं शेतकरी आहेत त्याच्यामुळंही आपल्या मुलाला काही कमी नाही। कारण सांगायला गेलं विषय असा आहे माझा की जिकडं गेलं तिकडं विषय बदलला पाहिजे माणसानं। कारण आता नगरभोजनाचं कीर्तन आहे कारण मला त्यांच्या मातापित्यांना धन्यता द्यायचे कारण त्यांचे संस्कार तसे आहेत गड्या। कारण आईवडिलांचे संस्कार असल्याशिवाय मुलगा कोणत्याच क्षेत्रामध्ये मोठा होऊ शकत नाही गड्या कारण संस्कार असणं गरजेचं आहे आईवडिलांचे। तर ऐका जर मी भाजपानं जर कीर्तन ठेवलं ऐका बरं का भाजप म्हणजे काय कमळ कमळ कळतं ना राजकारणात जाऊ पुढं। भाजपानं जर कीर्तन ठेवलं ना माझं तर ऐका तिथं मी अभंग घेणार वचन ऐका कमळापती माझे रंकाची विनंती मी तिथं हे अभंग घेणार बरं का। विषय परत बदला जर घडीनं माझं काँग्रेसनं जर माझं कीर्तन ठेवलं तर तिथं म्हणेन मी घडी घडी काळ वाट याची पाहे कारण तिथं तसंच आहे महाराज विरोधच आहे ना आपलं सगळं। परत महाराज ऐका शरद पवारांनी जर माझं कीर्तन ठेवलं ना तर मी तिथं म्हणेन तिथं जरा भावणूक होईल तिथं म्हणाल नाही रे नाही कुणाचे कोणी तिथं थोडं भावणूक होईल कारण तिथं आपलं कोणीच नाही गड्या शरद पवार आपले नाहीत असं सांगायचंय मला। पुढे जर तेच कीर्तन जरांगे पाटलांच्या सभेमध्ये जर ठेवलं गेलं ना तर तिथं सुंदर असा भंग घेईल काय घेईल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन किंवा धर्म रक्षा वया
अवतार घेसी आपल्या सेवेसाठी करुणी ठेला असा अभंग मी त्या ठिकाणी घेईल गड्या. मग विषयच असा आहे म्हणून मी अभंगही तसाच निवडलाय. विठ्ठल विठ्ठल खरं तर सांगायचं झालं हे कीर्तन आपल्याला आजच नाही तर ऑनलाईन सुद्धा आयुष्यभर पाहायला मिळणार आहे. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव काय? राजा पंढरीचं ना. आपलं यूट्यूब चॅनल आहे गड्या राजा पंढरीचा. या यूट्यूब चॅनलच्या द्वारे काय आपल्याला हे कीर्तन आता नाही तर आपल्याला मरेपर्यंत पाहायला हे कीर्तन भेटणार आहे. 6व्या गावात झालेलं बरं का. त्यांच्यासाठी हे एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. परत महाराज आमचे मृदंग वादक मृदंगमणी महासम्राट जय जयराम महाराज खरबीकर तेही आपल्यासाठी आपल्या सेवेसाठी उपस्थित आहेत गड्या. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपल्या इकडं टाळ्या जरा कमी वाजवतात. मी तुम्हाला सांगते ऐका. जे जे नाही वाजवणार टाळ्या त्याच्या हळदीवर पडतील आळ्या. मला काही सांगू नका. वाजवा नाही तर नका वाजवू. वाजवा. अरे जरा महाराजाला सासरवाडी म्हणून वाटलं तरी पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ऐका. आणि गायनाचार्य भागवताचार्य कीर्तनकार माझे मिस्टर माझे मालक सांगायला झालं राम महाराज घार. त्यांच्यामुळेही मी इथं या गादीवर उभी आहे. माझे जन्मदाते आई वडील तेही इथं उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आता आपल्या सेवेकडे वळायचं आहे तर ऐका. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. तर ऐका तिथं आई वडिलांना धन्यता देतात बरं का जगद्गुरु तुकोबाऱ्या. तिथं कोणाला देतात? आई वडिलांना धन्यता देतात. का देतात? पण आपली मुलं तुम्हाला सांगते कसे. कारण आताच्या महिला तशा राहिल्याच नाही ना. महिला कशा असावात? अहो संस्कार देणारा असावात बरं का. तुमचं नाही तिकडचं सांगते. तिकडं गेले की तुमचंच सांगते. नका टेन्शन घेऊ. कसे मुलं आहेत बघा. जर अमेरिकेमध्ये जर लाईट गेली ना तर तिथं मीटर चेक केल्या जातात. काही मीटरमध्ये प्रॉब्लेम असेल बरं का. परत आफ्रिकेमध्ये जर लाईट गेली तर तिथं आई म्हणती बाळा जा बरं तिथं वायरी चेक केल्या जातात. काही वायरीमध्ये प्रॉब्लेम असेल ऐका बरं. आणि आपली आई म्हणते आपल्याकडची जर लाईट गेली ना तर आपली आई कशी म्हणते बघा बब्या जाय बाहेर दुसऱ्याची गेली का पहाय. म्हणजे दुसऱ्याची गेली तर बरं आहे बरं का आपल्या आईला. आपली आई अशी आहे गड्या. तिची जाऊ कधीच होऊ शकत नाही. कारण तिला वाटतं दुसऱ्याची गेली तर बरं. बब्या बाहेर जाते पाहते ती असते दाबीत. त्यालाही काही कळत नसतं. डीपीवर जातं बांबू घेतो इकडचं तिकडं वायर हलवतो. अख्ख्या गावाची घालतो. म्हणतं आय अख्ख्या गावाची घातली. माय म्हणती बब्या बरं आहे. म्हणजे आपले मुलं कसे आहेत? असे आहेत गड्या. परंतु आपल्याला असा मुलगा नाही जन्माला घालायचा. जगद्गुरु तुकोबार आहे. कोणाच्या हिताकरता जागे करतात सांगू का? जो दुसऱ्याच्या हिताकरता जागा राहतो गड्या. कारण त्याला कधीच आयुष्यात काहीच कमी पडत नाही. जो दान करतो. आता दादांनी आपल्यासाठी नगर भोजनाचा कार्यक्रम ठेवलाय. त्यांच्या हातून काय होतंय? अन्नदान होतंय. ते दान काही कमी श्रेष्ठ नाही. अन्नदान होतंय ना ते कमी श्रेष्ठ नाही गड्या. म्हणून त्यांच्या मात्या पित्याला मी धन्यता देते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. कारण खूप श्रेष्ठ आहे. जे अन्नदान करतात ना त्यांच्यासाठी खूप श्रेष्ठ आहे गड्या. अन्नदान खूपच श्रेष्ठ आहे आपल्या जीवनामध्ये. कारण देतात ना त्यांनी दिलंच पाहिजे. तुकोबाराय म्हणतात देवाला मागतात बरं का. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायना आवडी हेची माझी सर्व जोडी. देवा मला जर जीवनामध्ये काही द्यायचं असेल ना तर फक्त तुझं नामस्मरण दे गड्या. मला दुसरं काही नको. संत खूप उदार आहेत. कसे उदार आहेत? घातला दुकान देती आली अस. घातला दुकान देती आली 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 दान देती आली यासे दान. मग पुत्रही तसाच जन्माला यावा.
कसा यावर मग जन्माला शिवछत्रपती शिवरायांसारखा. ऐका, अरे शी म्हणजे शिकवण्यासाठी, वा म्हणजे वागण्यासाठी, आणि जी म्हणजे जिंकण्यासाठी. याला म्हणायचं शिवछत्रपती शिवाजी, याला म्हणायचं शिवछत्रपती शिवाजी बरं का. असा पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा. ऐका, नवे नवे फक्त शिवाजी महाराजच श्रेष्ठ नव्हते, तर त्यांचे मावळेत सुद्धा इतके श्रेष्ठ होते ना महाराज, खूप श्रेष्ठ होते. कसे श्रेष्ठ होते मी तुम्हाला सांगून जाईल. विठ्ठल विठ्ठल हॅलो, आवाज थोडा कडक ठेवा माझा. हॅलो, कडक स्पष्ट समजा. हॅलो 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 हॅलो. विठ्ठल विठ्ठल तर ऐका, मावळ्यामध्ये सुद्धा एवढी ताकद होती गड्या, खूप ताकद होती. कशी ताकद होती मी तुम्हाला सांगून जाईन. जो 65 किलोची तलवार चालवतो त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूंबरोबर एकटा खिंड लढतो आणि झुंजतो त्याचं नाव बाजी. ऐका बरं का, हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तान्हाजी. अरे अख्ख्या वाघाला फाडतो ना त्याचं नाव संभाजी. शत्रूच्या छावणीतून कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी. आणि या सर्वांना एकत्र मिळून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवछत्रपती शिवाजी. त्याचं नाव शिवछत्रपती शिवाजी. शिवाजी महाराज की जय. नेमकं काय झालंय काय तुम्हाला गड्या? जय तर म्हणा रे, आपण त्या महाराजाच्या मातीतले उघड्या. परत बर का, छत्रपती शिवाजी महाराज की जय. असं जरा आता वाटलं सावा या गावातच कीर्तन चाललंय बर का. विठ्ठल विठ्ठल. तर ऐका, मग तुकोबाराया किती श्रेष्ठ आहेत मी तुम्हाला सांगेन. तुकोबाराया काय गरीब नाहीत, तुकोबाराया खूप श्रेष्ठ आहेत. ऐका, जेव्हा 10 वर्षाचे होते तेव्हा बोलोबा आंबेले नावाचे त्यांचे वडील आहेत. तेव्हा म्हणायचे तुकोबारायांना, अहो ऐका ना तुकोबा, अहो तुमचं वय नाही हे भजन करायचं. अहो आमचं वय आहे हे भजन करायचं, म्हातारपणात भजन करावं. विठ्ठल 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 चिपळी घ्यावी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी हातामध्ये. हातामध्ये चिपळी घेतल्याच्या नंतर काय करावं? भजन करावं सुंदर प्रकारे. विठ्ठल 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 त्या पांडुरंगाचं सतत नामस्मरण करावं. लहानपणापासून ओढ होती गड्या माझ्या जगद्गुरु तुकोबाराईला. काय फक्त भजनाची, त्या भजनापायी अहो सगळ्यांना दान केलं. 300 एकर जमीन होती माझ्या जगद्गुरु तुकोबारायची. अख्खी देहू म्हणायला हरकत नाही. सगळं तुकोबारायचं होतं, पण सगळं दान केलं गड्या, सगळं दान केलं. कशापायी? फक्त भजनापायी. कारण भजन हे आपल्या जीवनामध्ये खूप श्रेष्ठ आहे. राम नाम हे खूप आपल्या जीवनामध्ये काय आहे? श्रेष्ठ आहे गड्या. ते घेतलंच पाहिजे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजीरी, हृदय मंदिरी स्मरा करे. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. मग आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर हे राम नाव काय आहे? श्रेष्ठ आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराया लोकांच्या हिताकरता जागा राहायचे आणि दुसऱ्याचं हित पाहायचे. म्हणजे आपलं जे आपल्यापाशी आहे ते दुसऱ्यांना दान करायचे, म्हणून ते श्रेष्ठ आहेत बरं का. अभंगाचं प्रथम चरण. आपुलिया हिता, आपुलिया हिता, आपुलिया हिता जो असे जगत.
अहित जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कारण माता पित्यांना का धन्यता द्यावी जगद्गुरु तुकोबाराया धन्यता देतात. आता तुकोबाराया भजन करतायत बरं का. भामचंद्र डोंगरावरती भजन करतायत. लग्न झालं ना आवली सोबत. आधी रुक्मिणीशी झालं मग आवली सोबत झालं. आवली का नाव पडलं तिचं सांगू का. आवली ती आवलीच होती. ती म्हणायची ए बाप्पा या काळ्या विठ्ठलाचं कशाला नाव घेतय का नु हे सतत सतत विठ्ठल 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 कशाला नामस्मरण करतोय काय माहिती याचं काय आहे याच्यामध्ये असं विचारलं कुणाला तुकोबारायाला. अगं आवले तुला माहित नाही ग खूप धन आहे माझ्या हृदयामध्ये त्याचं बरं का. कोणाचं विठ्ठलाच्या नामस्मरणाचं. ऐका मग काय झालं आपल्याला माहिती आहे. आवली फक्त फाटक्या तोंडानं बोलत होती. फक्त फाटक्या तोंडानं बोलणारीच आवली माहित होती आपल्याला. पण ती आपल्या पतीची सेवा किती करायची हे मात्र तुम्हाला माहित नाही गड्या. ऐका भामचंद्र डोंगरावरती जायचं म्हटलं तर इकडे एक डोंगर आहे इकडे एक डोंगर आहे भंडारा आणि मधात एक डोंगर आहे भामचंद्र. मग भामचंद्र डोंगरावरती जायचंय तर कसं जायचं कसं ओळखायचं. कुणी म्हणतं कुणाला चंद्रभागाला सोबत घेऊन गेली बरं का. पण तसं काही नाही. फक्त आवली एकटी गेली. कुठून देहूतून पायी. आता तिथं भंडाऱ्या डोंगरावरती काय झाले मंदिर झालंय तिथपर्यंत पायी जायचं. आणि पुन्हा आपली अशी वाट नव्हती बैलगाडीची डांबरी रोड नव्हता त्या काळी बरं का. पाऊल वाटेनं जायचं. आता तिनं काय केलं सकाळचा आवाज आला. घरामध्ये टोपल्यामध्ये कन्या पण नव्हत्या बरं का. अहो जराशे पण ज्वारीचे दाणे नव्हते माझ्या जगद्गुरु तुकोबाराच्या घरी. कारण आई गेली वडील गेले माग माग पोरग पण गेलो. पण माझ्या तुकोबाराय माग हटले नाही बरं का भजनाला. बिलकुल माग हटले नाही. त्या देवाचं नामस्मरण करत राहिले. तेव्हा म्हणायचे देवा सर्व काही तू माझा आहेस आणि तू माझाच राहणार आहेस गड्या. कारण सांगू का ऐका हा संसार दुःख बांधवडी आहे. तुम्ही संसार करता करता सुद्धा काय करू शकता परम दुःख बांधवडी आहे हा संसार. 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 हे सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. महाराज या संसारामध्ये आपल्याला सुख नाही. आपल्याला या संसारामध्ये सुख नाहीच गड्या. बहिणाबाई एकीकडे म्हणतात ना मध्ये काय म्हणतात बघा. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळती भाकर. अरे संसार संसार. कारण या संसारामध्ये काय आहे तर दुःखच आहे सगळं. या संसार नगरी बाजार भरला गवा. या संसार नगरी बाजार भरला गवा. आया
कारण महाराज या संसारामध्ये आपल्याला सुख नाही, दुःखच आहे. तर बघा आवली काय करायची, आता विचार केला, शेजारने ना बोलवलं, अगं आवली तुला आवाज येतोय का ग? कुठून बाई? अगं भामचंद्र डोंगरावरून. होय येतोय. कुणाचा? अगं बाई तुझ्या मालकाचा. बोलण्याची पद्धत होती बरं. आता म्हणते पिंट्याचे पप्पा. आताची पद्धत आहे, पण आपल्याला तिकडं जायचं नाही, इकडं जायचंय. काय झालं, बोलण्याची पद्धत होती ना. म्हणे बाई तुझ्या मालकाचा सुंदर प्रकारे काकडा चालू आहे, आता काय करावं लागेल आपल्याला. बाई माझ्या मालकानं 13 दिवस काय केलंय, जेवण केलं नाही. आणि जो माणूस भजन करतो ना त्याच्या पत्नीलाच माहिती किती मालकाला भूक लागली असेल. जावं लागेल. ताई थोडंसं पीठ देता का हो? एवढं नेणं माय, तू ने आणि याच्या भाकरी कर, ने तू ह्या मालकाला. असं म्हटल्याच्या नंतर काय केलं, आवलीनं थोडं पीठ घेतलं, भाकऱ्या थापल्या, ठेचा केला आणि त्यावर कांदा घेतला आणि तशीच निघाली गड्या टोपलं घेऊन. निघाली आहो भामचंद्र डोंगरावर. आता कोणीकडे जायचंय, मेळ लागना. जिकडं तिकडं पाहाव, जिकडं तिकडं झाडं होती, जिकडं तिकडं जंगल होतं. मग आता काय करावं, कोणीकडे शोधावं आपल्या मालकाला. तर काय केलं, तिथली काय घेतलं, माती घेतली आणि तीच कानाला लावली गड्या. त्याच्यामधून ध्वनी येत होता, विठ्ठल 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 विठ्ठल, असा ध्वनी येत होता. त्याचबरोबर ओळखलं आपले पती या दिशेला गेलेत. आता आवली या दिशेला गेली आणि खरंच आपले मालक दिसतायत भजन करत. इतके भजनामध्ये दंग झाले होते तुकोबाराय की भरपूरच दंग झाले होते. बरं तेवढ्यात तिनं मालकाला पाहता पाहता काय केलं गड्या, तिच्या पायामध्ये मोडला काटा. मोडल्याच्या नंतर काय झालं, आता काटा काढणार कसा, इतकं दुखतंय, कुणाला बोलवावं. दूरवर नजर टाकली बघा आवलीनं. आणि आवलीनं नजर टाकल्याबरोबर काय झालं, आता कुणाला देवालाच काळजी पडली. म्हणे बाबा माझ्या तुकोबाच्या बायकोचं काय काटा बुडलाय, काटा काढायला जावं लागेल. पण कसं जावं, मग भगवंताने अवतार घेतला. कोणाचा? गुराख्याचा अवतार घेतला. आणि आवलीचा काटा काढण्याकरता भगवान परमात्मा आला गड्या. आणि आल्याच्या नंतर मी म्हणते आपल्या वैर्याने काटा काढता वेळेस पाय आपल्या मांडीवर घेतला पाहिजे. मला असं म्हणायचंय बरं का, काटा काढताना पाय आपल्या मांडीवर घेतला पाहिजे, तेव्हा म्हणाव खरा वैरी, असं मला म्हणायचंय. आणि मी त्याच मताची आहे गड्या. तर संकटातून माणूस वर येत असतं बरं का, हे नेहमी लक्षात ठेवा. संकट आलीच पाहिजे. भागवत दादान काही असं मिळवलं नाही, दररोज कामाला जातोय तो, दररोज कामाला जात होता रोजानं यानं. आणि आता खरंच माता पितेची त्याला धन्यता दिलीच पाहिजे ना महाराज, कारण संस्कार तसे होते ना. त्यांनी खेळायला पाठवलं नाही, जा बाबा कामाला जाऊनच एवढे कष्ट आणि एवढी मेहनत, कामाची काही लाज नसते, काम केलंच पाहिजे. मी ही शाळा वळल्या, तुम्हाला काय सांगायचंय हो काय. तेव्हा म्हणजे संकटातून काय करत माणूस वर येत असतं, मला हे सांगायचंय बरं का. मी माझं सांगते म्हणून हसू नका, तात्पुरतं सांगते विनोदाचा भाग. तर पुढं ऐका. मग काय झालं, समोर आता आवली जायची आणि आवलीच्या पायात काटा बुडला. तर भगवान परमात्म्यानं काय केलं, आवलीचा पाय आपल्या मांडीवर घेतला. आणि मांडीवर घेतल्याच्या नंतर काय झालं, आता आवली लाजली, कारण तिचं लुगडं फाटलेलं होतं, त्याला ठिगळं लावलेली होती. मग काय झालं, लाजली गड्या ती. आणि लाजल्याच्या नंतर देवाला कळलं बाबा ही लाजते. आता आई हा शब्द वापरला तिथे बरं का. अगं आई मी तुझं बाळ आहे ग, लाजू नको. आई हा शब्द पापापासून वाचवतो बरं का. जिथं जिथं तुमचं पाप होईल तिथं आई म्हणा, त्या पापापासून वाचाल गड्या. आई एवढा अधिकार आईचा आहे गड्या. म्हणून तिथं आता जगाचा मालक म्हणतोय आई काळजी करू नको बरं का, मी तुझा काटा काढतोय. असं म्हटल्याच्या नंतर काय झालं, आपला त्या आवलीला पदराचा कुटका फाडेपर्यंत, चिंदी फाडेपर्यंत काय केलं, आपल्या पितंबराचा काय केला, फाडला, चिंदी फाडली आणि पायाला गुंडाळली. आता मला सांगा, लाल कलर आणि पिवळा कलर मिळून कोणता कलर तयार होतो, भगवा कलर तयार होतो गड्या. तर भगवा कलर तयार झाला. माझ्या भगवान परमात्म्याचा जी चिंधीचा पितांबराचा तो कुटका तोडलेला होता ना, तो पायाला काय केला, गुंडाळला आणि तशीच आवली गेली. आता भगवान परमात्मा म्हणतोय, काय म्हणताय काय जगाचा मालक, माय मला थोडी भाकरी दे ग. आता हिला काय माहित, जगद्गुरु तुकोबारा आधी मला दाखवायचे नैवेद्य, म्हणजे भगवान परमात्म्याला दाखवायचे, नंतर ते जेवायचे. अगं माय त्या हातची लई दिवसाची खाल्ली नाही ग भाकरी, लई दिवसाचा उपाशी हो मी, 13 दिवस झाले भाकरी खाल्ली नाही ग माय, दे मला. म्हणे बाबा
तू काही पण कर पण तुला भाकरी देत नाही म्हणे. आशीर्वाद देते पण भाकरी देत नाही, कारण माझा बाप म्हणजे माझा मालक काय आहे तो उपवासी आहे, मला त्याला भाकरी न्यावी लागेल. दिली नाही महाराज आवलीनं भाकरी, तशीच निघून गेली. अगं माय दे, तुला जरा ओझं होईल मी घेतो. तिला वाटलं काढूनच घेईल एखादी मागाच्या माग, दिलीच नाही महाराज. इतका चॅप्टर तो जगाचा मालक. आता राजकारणातला नंबर 1चा डॉन म्हणजे श्रीकृष्ण आहे का नाही. विठ्ठल विठ्ठल. तर तुकोबाराया देवाकडे काय मागतात तुम्हाला मी सांगते. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एकतरी अशी संध्याकाळ दे. माईसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, तुझी कृपा कामधेनू अशी एक माय दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एकतरी अशी संध्याकाळ दे. देवाला अशी मागणी करतायत बरं का जगद्गुरु तुकोबाराय. आता माय गेली तिकडं, गेल्याच्या नंतर काय झालं म्हणे, मालक जेवून घ्या बरं तुम्ही आधी, असं म्हटल्याच्या नंतर भाकरी सोडली. भाकरी सोडल्याच्या नंतर जेवायला लागले. म्हणे आवले तू पण घे ना, तू तर खूपच दुरून आलीस. खरी पतिव्रता म्हणावं आवलीला. आपल्याला फक्त माहिती फाटक्या तोंडानं बोलते. आपल्या बायका कशात तुम्हाला मी सांगते गड्या. एवढं मला सांगायचं होतं की आवली कोणती कमी नव्हती, माझ्या जगद्गुरु तुकोबारायचा अधिकार कोणता कमी नव्हता, मला हे सांगायचं होतं तुम्हाला याच्याद्वारे बरं का. तर पुढे जाऊन ऐका. आता आमचे बळी महाराज म्हणतात बरं का, म्हणे आता आमच्या काकी म्हणल्या गावच्या, म्हणे बळी महाराज आता तुम्ही आमच्या गावी आले तर काय करावं, सुंदर प्रकारे असं पोळी करते म्हणे मी, आता रस पोळी करते म्हणे असं म्हटले बरं का. आता बळी महाराज म्हणून आमच्या राम महाराजाला सांगायला गेले. म्हणे का हो, आता त्या काकी काय म्हणतात माहितीये का, मी रसपोळी करतो. आणि ते काका म्हणतात अगं रसपोळी नको करू, बेसन कर बेसन. म्हणे स्वातीताईनं खूप सुंदर आता काय केलं, बेसन केलं. म्हणे तू काय कर बेसन कर. ती होती उलटी. ती कशी होती उलटी, त्याला माहित होतं पण आमच्या बळी महाराजाला काय माहित ती उलटी आहे का सवाशी आहे. तर आमचे राम महाराज म्हणतात तू काय कर बघ काय कर आज काय कर बेसनच कर. त्या पुरणपोळ्या राहू दे, ती होती उलटी. नाही नाही म्हणे पुरणपोळ्याच करायच्यात. बरं म्हणले बाई पुरणपोळ्याच करती ना, केलं बेसन. परत काय झालं, आता एका दिवशी बसले बरं का. म्हणे काओ ताई तर म्हणतात पुरणपोळ्या करायच्या आणि तुम्ही म्हणता बेसन. काकी किती चांगले आहेत आणि तुम्ही असे म्हणता. काकी किती चांगले आहेत मलाच माहिती आहे बाबा, तू थांब म्हणे. मग आमचे बळी महाराज काय म्हणतात, आता जेवायला बसले असे महाराज माणसं. बसल्याच्या नंतर आता सगळे महाराज लोक जेवायला बसले. बसल्याच्या नंतर काय झालं, काकीला फक्त या महाराजाला काय करायचं होतं, आमच्या काकी कशा आहेत हे दाखवायचं होतं. काकी कशा आहेत हे दाखवायचं होतं. काकी होती उलटी. मग काय केलं, अगं बाई जरा सरळ वाडा की पत्तरवाळ्या. ती कशी करायची, त्या पत्तरवाळ्याहून चालायची. ती होती उलटी. अगं तशा पत्तरवाळ्याहून चालू नये, ती अशी पत्तरवाळ्या फाडायची. म्हणे देवा हे काय, तुम्ही म्हणलं ते खरंच झालं. बळी महाराज हसायला लागले नाही का. मग परत काय झालं महाराज, तिचा कोणाचा काकाचा मामा येणार होता. मामा आणि मामा यायचा म्हणून आता त्याला काय वाटलं, आता हिला काय सांगू आपण, बेसन बनवायला सांगू म्हणजे हे काय करल पुरणपोळ्या करल. मग सांगितलं अगं काय कर तू, माझा मामा येणार आहे आज बेसनच कर. मग हिनं काय केलं, नाही नाही म्हणे किती दिवसापासून तुमचे मामा यायलेत, आज काय करते पुरणपोळ्या करते. मग तिनं काय केलं पुरणपोळ्या. म्हणे हा आता आपलं मॉडेल जाग्यावर आलं म्हणे. आणि असं म्हटल्याच्या नंतर तिनं केल्या पुरणपोळ्या. आणि पुरणपोळ्या केल्याच्या नंतर तिचा मामा दुसऱ्याच दिवशी आला. म्हणे आता कर म्हणे पुरणपोळ्या, तू काल केल्या ना पुरणपोळ्या, आता आजही कर म्हणे, तुझा मामा आलाय तर तू आज पुरणपोळ्याच कर. तिनं केलं पिठलं आणि भाकरी. मामा रुसलान गेला ना, म्हणे कधी नवईच्या गावाला आलो आणि ना आज पिठलं भाकरी केल्यात. मामा रुसलान गेला बाई, अशी उलटी होती ती. आता इथं नदी नाही सध्या बघा, नदी होती त्यांच्या गावाला बरं का. नदी आमच्या नाही तुमच्या गावाला नदी नाही. आता नदी होती ती होती अशी इकडंच वाहणारी. मग काय झालं,
पावसाळ्याचे दिवस होते. गावकरी काय केले, तिकडून काही माणसं होते, इकडून काही माणसं होते. आता नदीला पूर आला होता. म्हणे आता राम भाऊ तुम्ही काय करा, म्हणे लवकर या, नदीला पूर आलाय. कोण म्हणायचे? गावकरी म्हणायचे बरं का. नदीला पूर आलाय म्हणे, लवकर या लवकर या. म्हणे आहेत ना हे बैल, या बैलाला धरून येऊ म्हणे, बैलाला पोहणं असतंय. पण त्याच्यातल्या एका बैलाचं शेपूट कसं होतं, तो होता बांडा बैल, त्याला इतकं शेपूट होता असं. नेमकं भानगड झाली कशी तुम्हाला सांगते. ते शेपूट जे बारकं होतं ना, ती म्हणायचं बाय जरा चांगलं पकड बरं, काय पडशील वाहून जाशील. म्या बापाचे इथं 100 बैल आहेत, मला काय कमी समजलं का तुम्ही? बैलांचा हट्ट माहित नाही का? तिनं काय केलं, मी या शेपटाला धरण म्हणे, आणि ते जे मोठं शेपूट होतं का त्याला कोण धरलं, त्या रामभाऊनी धरलं. त्याच्याकडे फक्त त्याचं तिच्याकडेच लक्ष, जरा चांगलं पकड बरं काय पडशील. हे सोडलं, चांगलं पकड म्हणले की सोडलं. तिनं सोडलं आणि तशीच वाहून गेली. गावकरी म्हणतात आता ते रामभाऊ जाते इकडं, पाहायला नदी वाहते इकडं म्हणे. आणि मग काय झालं, गावकरी म्हणतात राम्या आला की तुला समजत नाही का रे, आपली नदी इकडं वाहते इकडं नाही. म्हणे बाबा ती नक्की इकडंच गेली असेल, इकडं नाही, कारण होतीच तशी उलटी. काय सांगावं, विठ्ठल विठ्ठल. पण मला सांगायचं एवढं की आपला संसार कसा आहे, असा संसार आहे गड्या. या संसारामध्ये तुम्ही रमून जाऊ नका, या संसारामध्ये काही नाही. हा दुःख बांधवडी संसार आहे, आपल्याला सोडून जायचंय हा संसार. तुकोबराय म्हणतात फक्त आपल्या हिताकरता जागे राहा, दुसऱ्याचा हिताकरता जागे राहा, दुसऱ्याला दान द्या. कोणी जर भिकारी असेल ना तर त्याच्या पदरात थोडी नेऊन भाकर टाका, तुम्हाला तेवढंच पुण्य मिळल्याशिवाय राहणार नाही गड्या. मला एवढंच सांगायचं होतं. पुढे जाऊन सांगायला झालं, आता आम्ही एका कीर्तनाला गेलो होतो, आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर काय झालं, तिथं होती बोबडी पोरगी, कळती ना, बोबडी पोरगी होती. आता पोरीच्या मायाला आले डिमांड, ते मलाही माहीत आहे. मग काय झालं, तिथं होतं पोरग इकडं जालन्याच्या ठिकाणी, तेही बोबडच होतं. आता ते तिची आई म्हणली, काय म्हणली सांगते, म्हणे महाराजनबाई तुम्ही कुठेही फिरता कीर्तनाला, आमच्यासाठी काय करा, एक मुलगी पहा म्हणे. मी म्हटलं बरे आमच्या मराठवाड्यात एक मुलगी आहे, तुम्हाला लगेच बघून देते. कीर्तनाला गेले गड्या. आता नवरदेवाला नवरीला पाहायला न्यायचं होतं, ती पोरगी कुणालाच बोलायची नाही. पण त्या दिवशी नेमकी बोलली ना ती बोबडीन, हे बोबडच. तिनं आणला चहा, आणि चहा आणल्याच्या नंतर काय झालं गड्या, ती म्हणते हो, ते पोरग काय म्हणते, त्यानं मुक बसवणं, ते म्हणते अगं चहा लय गलम गलम आहे. ती म्हणते फुतून फुतून पिया. काय सांगा, जोडी ही सारखीच होती. मग कराव काय बरं. ती म्हणायचं अगं लय तोंड जळते, अहो तुम्ही काळजीत कलू नका, फुतून फुतून पिया, अशी म्हणायची बरं का. मग असा आपला संसार आहे गड्या. आपला संसार कसा आहे, असा आहे. पण आपला